आमच्याबरोबर बोललात त्यासाठी धन्यवाद। सध्या भाजप आणि शिवसेनेमधील या वादाची सर्वत्र चर्चा सुरू असताना सरवणकरांचे पुत्र आणि कन्येच्या पराभवाला हा फक्त महापालिकेपुरता मर्यादित नसून आता याचे धागे दोरे 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत जोडलेले आहेत। यामुळे त्यावेळच्या पराभवाच्या जखमा आता पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये माहीमच्या रणसंग्रामात सदा सरवणकरांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता। त्यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामधील तिरंगी लढतीमध्ये सदा सरवणकर यांना मोठी किंमत मोजावी लागली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती। विधानसभेतील त्या पराभवाची धूळ अजून सावरली नव्हती, तोच आता महापालिका निवडणुकीतही त्यांची आणि कन्या प्रिया सरवणकर यांची पीछेहाट झाली आहे। या सलग पराभवांमुळे शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यामध्ये नेमकं काय चुकलं असा प्रश्न निश्चितच विचारला जाऊ लागलेला आहे। न्यूज प्लॅनेटमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विषयासह भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक